स्नायू जलद वाढण्यासाठी तुमच्या दिनचर्येत कोणते बदल करा? मित्रांनो, सकाळ ही दिवसाची सर्वात महत्वाची वेळ असते. आपल्या सकाळच्या सवयी आपल्या फिटनेस आणि आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. जर तुम्हाला स्नायूंची वाढ जलद करायची असेल, तर तुम्हाला तुमच्या सकाळच्या सवयींमध्ये काही सकारात्मक बदल करावे लागतील. या व्हिडिओमध्ये आपण 9 महत्वाच्या सवयी जाणून घेणार आहोत, ज्या तुम्हाला तुमच्या फिटनेसच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यास मदत करतील. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या 3 फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्रमैत्रिणी, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर हिट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सकाळी लवकर उठणे. सकाळी लवकर उठल्याने तुमचं शरीर ताजेतवाने होतं आणि तुमचं मनही शांत राहतं. योग्य वेळेत उठल्याने शरीराचा सर्केडियन रिदम सुधारतो, ज्यामुळे ऊर्जा पातळी वाढते आणि व्यायामासाठी तुमचं शरीर तयार होतं. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे पाणी पिणे. झोपेत शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी उठल्याबरोबर कोमट पाणी पिया. यामुळे शरीर डिटॉक्स होतं आणि तुमचं पचन सुधारतं. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे प्रथिनयुक्त नाश्ता, म्हणजेच प्रोटीन रिच ब्रेकफास्ट. सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. उकळलेली अंडी, मूग, डाळ, ओट्स किंवा प्रोटीन शेक घेतल्याने स्नायूंच्या पुनर्बांधणीला चालना मिळते. त्यानंतर चौथी गोष्ट आहे लहान व्यायाम सत्र. सकाळी हलकं स्ट्रेचिंग आणि 15 ते 20 मिनिटाचा व्यायाम स्नायूंच्या विकासासाठी खूप फायदेशीर ठरतो. यामध्ये पुशअप्स, पुलअप्स किंवा वेट ट्रेनिंगचा समावेश करा. त्यानंतर पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे सूर्यप्रकाशाचा लाभ, म्हणजेच विटामिन डी. सकाळी सूर्यप्रकाश घेऊन शरीराला नैसर्गिकरित्या विटामिन डी मिळवा. हे तुमच्या हाडांना आणि स्नायूंना बळकट करण्यासाठी आवश्यक आहे. 6वी गोष्ट म्हणजे योग्य झोप. 7 ते 8 तासांची सलग झोप घेतल्याने शरीराचे ग्रोथ हार्मोन्स सक्रिय होतात, जे स्नायूंच्या पुनर्बांधणीला गती देतात. त्यानंतर 7वी गोष्ट आहे ती म्हणजे सकारात्मकता आणि मानसिक शांतता. सकाळी ध्यान किंवा सकारात्मक विचारांसाठी वेळ घ्या. मानसिक शांततेचा थेट परिणाम तुमच्या शारीरिक आरोग्यावर होतो. त्यानंतर 8वी गोष्ट आहे ती म्हणजे नियोजन आणि ट्रॅकिंग. तुमच्या आहार आणि व्यायामाचं योग्य नियोजन करा. फिटनेसचा मागोवा घेण्यासाठी ॲप्स किंवा डायरीचा वापर करा. तर सकाळच्या या सर्व सवयी तुम्हाला तुमच्या फिटनेस प्रवासात एक नवा उत्साह देतील. या सवयीचं सातत्य ठेवा आणि तुमच्या शरीरात होणारे सकारात्मक बदल अनुभवा. या सवयी तुम्हाला उपयुक्त वाटल्या का? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जर तुम्हाला अशाच उपयुक्त टिप्स पाहायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पाहत राहा फिटनेससाठी 3 फिटनेस. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.